विखे पाटील आणि मोहिते पाटील घराण्यासोबत राज्यातील आणखी एक महत्त्वाचं घराणं वसंतदादा पाटील यांच्या कुटुंबाच्या भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे। मात्र भारतीय जनता पार्टीत जाण्याची कोणतीही हालचाल सुरू नाही। वसंतदादा घराणे कधी काँग्रेस सोडणार नाही अशी ग्वाही काँग्रेसचे नेते प्रतीक पाटील यांनी दिली आहे। वसंतदादा पाटील घराण्यातील प्रतीक पाटील काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती। मात्र चर्चेला पूर्णविराम देत प्रतीक पाटील यांनी आम्ही काँग्रेसमध्ये राहणार असल्याचं स्पष्ट केलंय। यावेळी बोलताना प्रतीक पाटील म्हणाले की भाजपात जाण्याचं कोणतेही हालचाल आमचं नाही। आमचे संबंध सगळ्या पक्षातील नेत्यांशी चांगले आहेत। वसंतदादांचा वारसा असल्याने काँग्रेस सोडण्याची शक्यता नाही असं त्यांनी सांगितलंय। दरम्यान सांगलीची जागा काँग्रेस खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडणार आहे। त्यामुळे सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते कार्यकर्ते नाराज आहेत। काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयाला टाळी ठोकून आंदोलनही केलं होतं। याच पार्श्वभूमीवर सांगलीतील प्रतिष्ठित घराणे वसंतदादा पाटील यांच्या कुटुंबातील सदस्यांची भाजपचे नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतल्याचं समोर येतंय। मात्र सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी ही मागणी आहे, पण काँग्रेसच्या वरिष्ठ जे निर्णय घेतील ते मान्य करणार। राजू शेट्टी हे देखील सांगलीच्या जागेसाठी आग्रही नाहीत। काँग्रेसने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला 1 अथवा 2 जागा सोडाव्यात अशी मागणी राजू शेट्टी यांची आहे। त्यामुळे पक्षातील नेते सांगली लोकसभा मतदारसंघाबाबत निर्णय घेतील। मात्र असं असलं तरी वसंतदादा घराणे कधी काँग्रेस सोडणार नाही। पक्षासाठी आम्ही सगळे वाद बाजूला ठेवून एकत्र येतो, त्यामुळे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची अफवा आहे असं प्रतीक पाटील यांनी स्पष्ट केलंय। ब्युरो रिपोर्ट।